आजची घटना अशी आहे, ती ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही एका मुलीसोबत घडलेली घटना आहे. जास्त पैसे मिळणार म्हणून ती 4 मुलांसोबत एका रात्रीसाठी जाते. त्यानंतर त्या चौघांनी तिच्यासोबत जे काही केलं ते ऐकून तुम्ही देखील हादरून जाल. आणि त्या 4 जणांपैकी 5वा मित्र जेव्हा तिच्यासोबत राहण्यासाठी खोलीत जातो, तेव्हा त्या मुलीला पाहून त्याच्या तोंडून किंकाळी फुटते. त्या मुलीसोबत नेमकं काय घडलं, त्या 4 मुलांनी तिच्यासोबत काय केलं, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. एका मुलीला जास्त पैसे देऊन एका रात्रीसाठी नेलं जातं. 4ही मुलांनी तिच्यासोबत आपलं काम उरकल्यानंतर त्यांचा 5वा मित्र तिथे जातो, पण तो खोलीत शिरताच त्याच्या तोंडून किंकाळी फुटते. कारण परिस्थिती माणसाकडून अशी कामं करून घेते ज्याचा त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसतो. असं म्हणतात ना, गरजेपेक्षा जास्त इच्छा अनेकदा माणसाचा नाशच करतात. आणि अंजली देखील कधीच पूर्ण न होणाऱ्या इच्छांच्या मागे निघाली होती. त्या रात्री बरोबर 12 वाजल्यापासून अंजली त्या छोट्याशा खोलीतील पलंगावर पडून होती. एका मागोमाग एक मुलं तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवत होती. वेदनांची परिसीमा झाली होती, पण हे सर्व अंजलीने स्वतःच्या इच्छेने स्वीकारलं होतं. तिला स्वतःच्या कपड्याचं देखील भान उरलं नव्हतं आणि शरीरात उसळणाऱ्या असह्य वेदनांचं देखील तिला भान नव्हतं. फक्त 2 मुलांनीच तिची अशी अवस्था केली होती की तिचं संपूर्ण शरीर जखमांनी भरून गेलं होतं आणि अजून 2 मुले तिच्यासोबत हेच करणार होते. या विचाराने तिचा आत्मा थरथर कापत होता. तरीही तिला हसतमुखाने त्यांना वेळ द्यायचा होता. अंजलीने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिच्या आयुष्यात अशी एखादी रात्र येईल. ही सगळी किंमत तिने एका मोठ्या मोबदल्याच्या बदल्यात स्वीकारली होती. म्हणूनच आता मागे हटण्याचा तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. घरची जबाबदारी आणि कुटुंबाच्या अपेक्षांनी अंजलीला एका अशा वाटेवर आणून उभं केलं होतं, जिथं तिने एका रात्रीत 4 मुलांसोबत वेळ घालवायला होकार दिला होता. खरं तर कोणत्याही मुलीसाठी असा विचार करणं सुद्धा अशक्य असतं, पण अंजली ज्या परिस्थितीत उभी होती तिथे हा निर्णय घेण्यासाठी तिला फारसा वेळ लागला नव्हता. ते 4ही मुले तगडे, मजबूत आणि तरुण होते. त्यांच्या ताकदीसमोर अंजली काहीच नव्हती. पहिल्यांदा तिच्याजवळ आलेल्या 2 तरुणांनी काही क्षणातच तिच्यावर पूर्णपणे ताबा मिळवला होता. एखाद्या पुरुषाने अंजलीला स्पर्श करण्याची ती आयुष्यातील पहिलीच वेळ होती. दुसरा मुलगा बाहेर पडताच तिसरा मुलगा खोलीत शिरला. अंजलीने खोल श्वास घेतला. तिला थोडासा वेळ हवा होता, पण तो मुलगा म्हणाला, माझ्याकडे इतका वेळ नाही. माझे बाकीचे मित्र अजून बाहेर वाट पाहत बसले आहे. हे ऐकताच अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो तिच्याजवळ आला. तिच्या डोळ्यातले अश्रू पूर्णपणे दुर्लक्षित करत त्याने स्वतःची इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली. आता अंजलीच्या शरीरात वेदना सहन करण्याची ताकद उरली नव्हती. ती वारंवार त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण तो उलट अधिकच आक्रमक होत होता. जणू या सगळ्यातच त्याला आनंद मिळत होता. अंजलीने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, तसा तसा तो आणखीनच जोमाने तिच्याजवळ येत होता. म्हणून आता अंजलीने त्याला थांबवण्याचाही प्रयत्न सोडून दिला. ती शांतपणे सगळं सहन करत राहिली. ही भीषण रात्र कशीबशी सहन करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. तो मुलगा जवळजवळ 1 तास तिच्यासोबत राहिला. जाताना त्याने तिच्या मानेवर दातांचे खोल ठसेही उमटवले आणि निघताना म्हणाला, पुन्हा संधी मिळाली तर मी नक्कीच पुन्हा तुझ्यासोबत वेळ घालवायला येईल. तो गेल्यानंतर अंजलीने स्वतःच्या शरीराकडे पाहिलं. ते पाहताच ती अक्षरशः हादरली. तिच्या शरीराचा एकही भाग असा उरला नव्हता जिथे चावे घेतले नव्हते. 3ऱ्या मुलाने तर सर्व मर्यादाच ओलांडल्या होत्या. त्याने तिच्या अंगावर इतक्या जखमा केल्या होत्या की तिचं संपूर्ण शरीर विदीर्ण झालं होतं. जागोजागी त्याच्या दातांचे ठसे उमटले होते. त्यानंतर उरलेल्या दोघांनीही 1-1 तास तिला अशाच प्रकारे त्रास दिला. त्या चौघांपैकी एकालाही तिची दया आली नाही, कारण त्यांनी मोठी रक्कम देऊन तिची 1 रात्र विकत घेतली होती. त्यांना वाटलं होतं की त्यांनी दिलेल्या पैशांचा
पूर्ण मोबदला त्यांनी घ्यायलाच हवा. अशा प्रकारे ती एक रात्र अंजलीच्या आयुष्यातील सर्वात काळी आणि भयानक रात्र बनून गेली. अंजलीची अवस्था इतकी वाईट झाली होती की तिला आता शुद्धही उरली नव्हती. ती स्वतःहून कुसही बदलू शकत नव्हती. असह्य वेदनामुळे तिचे डोळे हळूहळू मिटू लागले. तेवढ्यात त्या मुलांनी तिला सांगितलं, आमचा 5वा मित्र आता आला आहे. अंजलीमध्ये आता विरोध करण्याची किंवा नकार देण्याची ताकद देखील उरली नव्हती. ती काहीच करू शकत नव्हती. आणि 5वा मुलगा खोलीत शिरताच तो पलंगाजवळ पोहोचला. अंजलीची अवस्था पाहून त्याच्या तोंडातून जोरात किंकाळी फुटली. तो एवढा का घाबरला हे समजल्यावर तुमच्या देखील अंगावर काटा येईल. ही घटना आहे अंजली नावाच्या एका मुलीची. अंजलीचं वय अवघं 22 वर्षे होतं. तिनं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. पण आजच्या काळात फक्त पदवी असणं पुरेसं नसतं. BEd सारख्या पदव्या घेतलेले अनेक तरुणसुद्धा हातात प्रमाणपत्र घेऊन नोकरीच्या शोधात भटकताना दिसतात. याच वास्तवाची जाणीव अंजलीला जेव्हा झाली तेव्हा ती नोकरीच्या शोधात घराबाहेर पडली. प्रत्येक कंपनीसमोर तरुण मुलांची मोठी रांग लागलेली असायची. सगळे आपल्या नंबरची वाट पाहत उभे असायचे. अशा परिस्थितीत ना अनुभव ना मोठी पदवी असलेल्या अंजलीला नोकरी मिळणं फार कठीण होतं. पण नोकरी शोधणं ही तिची केवळ इच्छा नव्हती, तर ती तिची सर्वात मोठी गरज बनली होती. कारण तिच्या वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती. घरात कमावणारं एकमेव व्यक्ती म्हणजे तिचे वडील होते. अंजलीसह त्या घरात 3 अविवाहित बहिणी होत्या. मोठी बहीण फारशी शिकलेली नव्हती, म्हणून घर चालवण्याची जबाबदारी अंजलीच्या खांद्यावर आली. जेव्हा ती घराबाहेर पडली तेव्हा तिला वास्तवाची खरी जाणीव झाली. तिला वाटायचं की बाहेरचं जग खूप सोपं आहे, पण आता तिला समजलं होतं की तिचे बाबा किती कष्ट करून घरासाठी 2 वेळचं अन्न कमवत होते. अंजली अनेकदा बाबांवर रागवायची, कारण ते तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकत नव्हते. ती रागावली की त्यांच्या चेहऱ्यावर लगेच दुःख उमटायचं. ते प्रेमाने म्हणायचे, अंजली बाळा, काळजी करू नको, एक दिवस तुझं नशीब उजळेल. पण अंजलीला तो दिवस कधी येईल असं वाटतच नव्हतं. एके दिवशी तिचे बाबा झोपेतच कायमचे या जगाला निरोप घेऊन गेले. सकाळी ही गोष्ट कुटुंबाला समजली तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यात वडिलांचे स्थान किती मोठं होतं याची खरी जाणीव झाली. जोपर्यंत वडिलांचं छत्र डोक्यावर होतं तोपर्यंत 2 वेळेच्या अन्नाची किंवा जगाच्या वाईट नजरेची त्यांना कधी चिंता नव्हती. वडिलांच्या निधनानंतर काही दिवस नातेवाईक आणि शेजारच्यांनी मदत केली, पण हळूहळू प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यात व्यस्त झाला. आजच्या काळात दुसऱ्याचं पोट कोण भरतं? शेवटी अंजलीलाच नोकरीच्या शोधात बाहेर पडावं लागलं. आणि तेव्हाच तिला समजलं की बाईसाठी बाहेरचं जग किती कठीण असतं. पुढे अनेक कंपन्यांमध्ये प्रयत्न करूनही तिला कुठेच नोकरी मिळाली नाही. अंजलीने काही शाळांमध्ये नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिथली परिस्थिती पाहून तिची निराशा झाली. अर्ध्या दिवसापेक्षा जास्त काम करून फक्त 6,000 रुपये पगार मिळणार होता. त्या पैशात घराचे बिलसुद्धा नीट भरता येणार नव्हतं. शिवाय प्रत्येक शाळेत तिच्याकडे अनुभव विचारला जात होता आणि अनुभव नसल्यामुळे तिच्याकडे उत्तरच नव्हतं. खूप प्रयत्न करूनही तिला कुठेच नोकरी मिळाली नाही. शेवटी तिच्या एका मैत्रिणीच्या भावामार्फत तिला एका पिझ्झा हाऊसमध्ये वेटरची नोकरी मिळाली. ते पिझ्झा हाऊस शहरातील गजबजलेल्या भागामध्ये होतं. तिथे नेहमी पुरुष ग्राहकांची मोठी गर्दी असायची. तिला शरीराला अगदी फिट बसणारा कोट देण्यात आला. त्या कोटावर पिझ्झा हाऊसचं नाव लिहिलं होतं आणि दुसऱ्या दिवसापासून तिला कामावर रुजू व्हायला सांगितलं. त्या नोकरीमध्ये काही विचित्र नियम होते. त्यांना वेटर म्हणून आधुनिक दिसणारी मुलगी हवी होती. तिचे केस छोटे नसावे, खांद्यावर मोकळे सोडलेले असावे, तिने भरपूर मेकअप केलेला असावा आणि ती डायनिंग हॉलमध्ये आकर्षक पद्धतीने उभी राहावी. अंजलीने तो युनिफॉर्म आपल्या बॅगेत ठेवला आणि घरी आली. घरी येईपर्यंत ती सतत विचार करत होती, ही नोकरी करावी की करू नये. हा तिच्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. बाबा जिवंत असताना ती कधी गरज नसताना घराबाहेर पडली नव्हती. अशी वेळ तिच्यावर कधी आली नव्हती. आता इतक्या पुरुषांच्या गर्दीत असे तंग कपडे घालून उभं राहणं तिच्यासाठी खूपच अवघड आणि घुमसटणारं होतं. पण भूक माणसाकडून काही देखील करून घेते.
अंजली घरी पोहोचली तेव्हा तिची आई दारामध्ये चिंताग्रस्त उभी होती. मुलीला पाहताच तिच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अंजलीने विचारलं, आई तू दारात का उभी आहे? रडत रडत तिची आई म्हणाली, बाळा वीज खात्याचे लोक आले होते, त्यांनी आपली वीज तोडून टाकली. आईचे बोलणे ऐकताच अंजलीच्या काळजाचा ठोका चुकला. उन्हाळ्याचे दिवस होते. वीज नसताना राहणं फार कठीण होतं. पण मागील 2 महिन्यांपासून घरचे वीज बिल भरता आलं नव्हतं, म्हणून त्यांची लाईट कापण्यात आली होती. आईच्या डोळ्यातील अश्रूंनी अंजलीचा निर्णय सोपा करून टाकला. तिने आईला मिठी मारली आणि सांगितलं, मला एका खूप चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली आहे. उद्यापासून मी कामावर जाणार आहे. हे ऐकून तिच्या आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती म्हणाली, आता तूच माझा आधार आहे. तुलाच या घराची जबाबदारी सांभाळायची आहे. तुझ्या दोन्ही बहिणींची लग्न तुलाच लावून द्यायची आहे. आईने नकळत अंजलीच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी ठेवली होती. अंजली विचार करू लागली, ही सगळी जबाबदारी मी कशी निभावणार? पण तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिला हे कर्तव्य पार पाडावं लागणारच होतं. आईने तिला विचारलं, कुठं नोकरी मिळाली का? पण अंजलीला खरं सांगायचं नव्हतं, म्हणून तिने खोटं सांगितलं. एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली आहे. नोकरीची वेळ दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत होती. ही गोष्ट अंजलीने आईला मोठ्या कष्टाने सांगितली. कामाची वेळ ऐकताच तिची आई आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. ती म्हणाली, ही कसली कंपनी आहे जिथे दुपारी 3 पासून रात्री 11 पर्यंत काम करावं लागतं? अंजलीने लगेच खोटं उत्तर दिलं, ही एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे जिथं 24 तास काम सुरू असतं. त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की आईने अधिक प्रश्न विचारण्याऐवजी मुलीला भरभरून आशीर्वाद दिले. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अंजली घरातून पिझ्झा हाऊसकडे निघाली. तिला अजिबात कल्पना नव्हती की हेच ठिकाण तिच्या आयुष्याला वेगळंच वळण देणार होतं. पिझ्झा हाऊसमध्ये पोहोचल्यावर तिने युनिफॉर्म बदलला. मॅनेजरने तिला मुख्य दरवाजाजवळ उभं केलं. तो म्हणाला, आज तुझा पहिला दिवस आहे, म्हणून आत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचं हसून स्वागत करायचं. मग तो तिच्यावर चिडत म्हणाला, हा कसा चेहरा घेऊन आली आहे, जा आधी नीट मेकअप करून ये. हे ऐकून अंजलीला खूप लाज वाटली, कारण तिच्याकडे मेकअपचं साहित्य नव्हतं. तेवढ्यात तिथे काम करणाऱ्या दुसऱ्या एका मुलीने स्वतःचा मेकअप वापरून अंजलीला तयार करून दिलं. ती अगदी भराभर तिच्या चेहऱ्यावर मेकअप करत होती. थोड्याच वेळात अंजलीने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि ती स्वतःला ओळखू शकली नाही. तिला माहीत होतं की ती आधीपासूनच सुंदर आहे. तिचा रंगही खूप गोरा होता, पण थोड्याशा मेकअपने तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. ती आरशात स्वतःकडेच पाहत राहिली. तेवढ्यात ती दुसरी मुलगी हसून म्हणाली, इथे कामासाठी नाही तर अशा सुंदर मुलींसाठी नोकरी दिली जाते. काम करणारे लोक तर खूप मिळतील. हे ऐकताच अंजलीला समजलं की तिला ही नोकरी तिच्या पात्रतेमुळे नव्हे तर तिच्या सौंदर्यामुळे मिळाली होती. आता तिच्या नोकरीचा पहिला दिवस सुरू झाला आणि तो दिवस तिच्यासाठी खूप कठीण ठरणार होता. दुपारी 3 वाजल्यापासून ती दरवाजाजवळ उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचं स्वागत करत होती. तिथे महिला ग्राहक फारच कमी यायच्या. बहुतेक सर्व ग्राहक पुरुषच असायचे. रात्र होईपर्यंत सतत उभं राहिल्यामुळे तिचे पाय प्रचंड दुखू लागले. त्यावरही तिला गर्दीच्या बसने घरी परतायचं होतं. रात्री जवळपास 11 वाजण्याच्या सुमारास ती घरी पोहोचली. तिची आई तिची वाट पाहत जागी बसली होती. दोघींनी एकत्र जेवण केलं आणि अंजली लगेच आपल्या अंथरुणावर जाऊन पडली. त्या रात्री तिला तिच्या वडिलांची खूप आठवण येत होती. तिचे वडील तिचे खूप लाड करायचे, तरीसुद्धा ती एखाद्या कारणावरून त्यांच्यावर रुसायची. दिवसभराच्या थकव्यामुळे आणि वेदनांमुळे तिला कधी झोप लागली हे तिला देखील कळलं नाही. दुसऱ्या दिवशी अंजली पुन्हा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घरातून निघाली. मात्र तिला दरवाजाजवळ उभं केलं नव्हतं. त्याऐवजी ग्राहकांकडून ऑर्डर घेण्याची जबाबदारी आज तिच्यावर सोपवण्यात आली होती. सुरुवातीला तिला हे काम थोडं सोपं वाटलं, पण काही वेळातच तिचा गैरसमज दूर झाला. हे काम देखील तितकंच कठीण होतं. ती ज्या टेबलाजवळ ऑर्डर घेण्यासाठी जायची तिथे बसलेले अनेक पुरुष तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत एकटक पाहायचे. काही जण तिच्याकडे पाहून हसत असायचे आणि नोकरीचा नियम असल्यामुळे अंजलीला देखील ओठांवर हसू ठेवावं लागायचं. काही ग्राहक मुद्दाम ऑर्डर देण्यासाठी खूप वेळ लावायचे, तर काही जण ऑर्डर देताना
तिच्या इतक्या जवळ यायचे की अंजलीचा श्वास गुदमरू लागायचा. हळूहळू तिला समजू लागलं हे पिझ्झा हाऊस अशाच आकर्षक वेट्रेसमुळे चालत होतं. इथे येणाऱ्या बहुतेक पुरुषांना पिझ्झापेक्षा तिथे काम करणाऱ्या मुलींचंच जास्त आकर्षण होतं. असेच दिवस पुढे सरकत होते. अंजलीला त्या पिझ्झा हाऊसमध्ये काम करून जवळपास 1 महिना झाला. या 1 महिन्यात तिने अनेक विचित्र अनुभव घेतले. पुरुषांनी तिच्याकडे रोखून पाहणारी नजर, ऑर्डरच्या बहाण्याने तिच्या जवळ येण्याचे प्रयत्न, दुहेरी अर्थाचे बोल, हे सगळं आता तिच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. पण या नोकरीची एक चांगली गोष्ट होती. पगाराव्यतिरिक्त ग्राहकांकडून तिला भरपूर टीप मिळू लागली होती. या टीपमधून जमा झालेल्या पैशांनी तिने घराचं लाईट बिल भरलं. हळूहळू ती त्या वातावरणाशी जुळून घेऊ लागली. दररोज संध्याकाळी 5 तरुण मुलं त्या पिझ्झा हाऊसमध्ये यायची. ते नेहमी कोपऱ्यातील त्याच टेबलवर बसायचे आणि त्या टेबलची जबाबदारी अंजलीकडे असायची. म्हणून रोज तीच त्या टेबलावर ऑर्डर घ्यायला जायची. ते 5ही जण 24-25 वर्षाचे श्रीमंत घरातील तरुण होते. ते नेहमी अंजलीकडे बारकाईने पाहत असायचे. एके दिवशी अंजली ऑर्डर घ्यायला गेली असताना त्यांच्यापैकी एकाने विचारलं, तू इथे काहीतरी मोठ्या मजबुरीमुळे काम करते, बरोबर ना? अंजलीने हळूच मान डोलावली. तो मुलगा लगेच आपल्या खिशातून एक व्हिजिटिंग कार्ड काढून तिच्यासमोर ठेवत म्हणाला, तू खूप साधी आणि चांगली मुलगी वाटते. कधीही कोणत्याही प्रकारची मदत लागली तर निर्धास्तपणे आमच्याशी संपर्क कर. अंजलीने फारसा विचार न करता ते कार्ड आपल्या कोटाच्या खिशात ठेवून दिलं. हे मुलगा तो पाहून खूप हलकसं हसला. त्या दिवसानंतर हा क्रम रोजचाच झाला. दररोज अंजली त्यांच्याकडे ऑर्डर घ्यायला जायची आणि त्यांच्यापैकी कुणी ना कुणी तिच्यासोबत काहीतरी बोलायचं. अशा सततच्या भेटीमुळे अंजली आणि ते 4 तरुण हळूहळू एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलू लागले. काळ वेगाने पुढे सरकत होता. डोळ्याच्या पात्या लावायच्या आत आणखी 1 महिना निघून गेला. एके दिवशी अंजलीची आई तिच्यासोबत बोलताना म्हणाली, तुझ्या मोठ्या बहिणीसाठी एक खूप चांगलं स्थळ आलं आहे. मुलाकडचे लोक शक्य तितक्या लवकर लग्न करू इच्छित आहे. हे ऐकताच अंजलीच्या मनातील काळजी दाटून आली. कारण आतापर्यंत ती फक्त घराचा रोजचा खर्च कसाबसा सांभाळत होती. लग्नाचा एवढा मोठा खर्च उचलण्याचा विचारही तिने केला नव्हता. तेवढ्यात तिची आई म्हणाली, तू ज्या मोठ्या कंपनीत काम करते तिथून कर्ज घे. इतकी मोठी कंपनी आहे, 1 लाख रुपये सहज मिळतील. ते पैसे मिळाले की आपण तुझ्या बहिणीचं लग्न थाटामाटात करू. मोठी बहीण आता 26-27 वर्षाची झाली होती. त्यामुळे तिची आई तिच्या लग्नाबद्दल खूप चिंतित होती. अंजलीला आईला खरं सांगावंसं वाटत होतं, पण ती कसं सांगणार? ती तर एका साध्या पिझ्झा हाऊसमध्ये वेटरची म्हणून काम करत होती. तिला 1 लाख रुपयांचं कर्ज मिळणं अशक्य होतं. म्हणून तिने आईच्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर दिलं नाही. पण आईच्या डोळ्यात तिला मोठी आशा दिसत होती. आईला पूर्ण विश्वास होता की मुलीला कंपनीतून कर्ज मिळेल आणि अंजलीला जाणवत होतं की तिने बोललेल्या एका खोट्या गोष्टीने तिला किती मोठ्या अडचणीत आणून उभं केलं आहे. दुसऱ्या दिवशी ती कामावर गेली, पण दिवसभर तिचं मन अस्वस्थ होतं. तिच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलीच्या हे लगेच लक्षात आलं. ती अंजलीजवळ येऊन म्हणाली, काय झालं? आज तू खूप चिंतेत दिसत आहे. काही अडचण असेल तर मला सांग. जेव्हा अंजलीने पहिल्यांदाच मन मोकळं केलं, ती म्हणाली, माझ्या मोठ्या ताईचं लग्न करायचं आहे, पण माझ्याकडे अजिबात पैसे नाही. इतका मोठा खर्च मी कसा करणार हेच मला समजत नाही. हे ऐकून तिची मैत्रीण म्हणाली, मग एवढा खर्च करायची गरज काय? साध्या पद्धतीने लग्न करून टाका. तिचं बोलणं ऐकून अंजली विचारात पडली. तिला वाटलं, खरंच एवढा देखावा करण्याची गरज तरी काय आहे? साधेपणाने देखील लग्न होऊ शकतं. घरी परतल्यावर अंजलीने आईला हाच सल्ला दिला. ती म्हणाली, आपण ताईचं लग्न साध्या पद्धतीने करू. पण तिच्या आईने लगेच नकार दिला. ती म्हणाली, आपल्या अडचणी सगळ्यांना माहीत नाही. मुलाच्या कडनी आधीच हुंड्याची मोठी यादी दिली आहे. जर मी माझ्या मुलीला रिकाम्या हातानं पाठवलं तर तिच्या सासरचे लोक तिला आयुष्यभर टोमणे मारतील. आईचं बोलणं ऐकून अंजलीला राग आला. ती म्हणाली, मग अशा लोभी लोकांकडे ताईचं लग्न कशाला करायचं? हे ऐकताच तिची आई चिडली. ती म्हणाली, कितीतरी वर्षांनी हे चांगलं स्थळ आलंय. तुझ्या ताईचं वय वाढत चाललंय आणि तू त्यातही दोष काढते. सांग मग तिचं लग्न कसं करायचं? आज तुझे वडील जिवंत असते तर मला तुझ्यासमोर हात जोडावे लागले नसते.
ते काही करून आपल्या मुलीच्या लग्नाची व्यवस्था त्यांनी केली असती. आईच्या डोळ्यातले अश्रू पाहून अंजलीचं मन भरून आलं. तिला जाणवलं की आई चुकीची नव्हती. जर बाबा जिवंत असते तर ते कोणत्याही परिस्थितीत मुलीच्या लग्नासाठी पैसे त्यांनी जमवले असते. अंजलीने आईला मिठी मारली आणि ठामपणे म्हणाली, आई तू काळजी करू नको, लग्नासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था मी करेल. पण मनातून तिला माहीत होतं एवढी मोठी रक्कम ती कुठून आणणार याचं उत्तर तिच्याकडे अजिबात नव्हतं. पुढचे काही दिवस अंजली प्रचंड चिंतेमध्ये गेली. तिच्या मनातून पैशांची काळजी काही केल्या जात नव्हती. तिने पिझ्झा हाऊसच्या मॅनेजरकडे जाऊन पैशांबाबत मदत मागण्याचा प्रयत्न केला. पण तिचं बोलणं ऐकल्यानंतर मॅनेजरने ज्या नजरेने तिच्याकडे पाहिलं त्यामुळे अंजलीला इतकी लाज वाटली की तिची नजर खाली गेली. दरम्यान ते चारही तरुण नेहमीप्रमाणे रोज पिझ्झा हाऊसमध्ये येत होते. अंजली त्यांच्या टेबलावर ऑर्डर घ्यायला गेली तेव्हा त्यांच्यापैकी एकाने तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं, काय झालं, आज तुझा चेहरा खूप उतरलेला दिसतोय, तू खूप उदास आहे. हे शब्द ऐकताच अंजलीच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. तो मुलगा पुन्हा पुन्हा तिला विचारू लागला, तुझी अडचण आम्हाला सांग, कदाचित आम्ही काही मदत करू शकू. शेवटी अंजलीला स्वतःला आवरलं नाही. तिने तिची सगळी अडचण त्यांच्यासमोर मोकळेपणाने सांगितली. मोठ्या बहिणीचं लग्न, घरची आर्थिक परिस्थिती आणि पैशांची तीव्र गरज हे सगळं तिने त्यांना सांगितलं. खरं तर अंजलीला देखील अशा एखाद्या व्यक्तीची गरज होती, त्याच्यासमोर ती मन मोकळं करून रडू शकेल. तिचं सगळं बोलणं ऐकल्यावर त्या पाचही मुलांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, अरे एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही इतक्या चिंतेत आहात? आम्ही आधी तुम्हाला आमचं कार्ड दिलं होतं, गरज पडली तर संपर्क कर असं देखील सांगितलं होतं. एकदा आम्हाला फोन तरी केला असता. अंजली आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली. तिला विश्वास बसत नव्हता की हे चारही अनोळखी मुलं तिला इतके पैसे देण्याची तयारी का दाखवत आहे. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तिला 1,00,000 रुपये देण्याची तयारी दर्शवली. अंजली अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिली. तेव्हा त्यांच्यापैकी एक मुलगा म्हणाला, आमच्यासाठी 1,00,000 रुपये काही मोठी गोष्ट नाही, आम्ही श्रीमंत घरातील मुलं आहोत, पण या बदल्यात तुला देखील आमच्यासाठी एक काम करावं लागेल. हे ऐकताच अंजलीच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. तिला त्यांच्या बोलण्याचा अर्थ लगेच समजला. ती घाबरत म्हणाली, मी गरीब घरातील मुलगी आहे, पण मी तशी मुलगी नाही, मी कोणतंही चुकीचं काम करू शकत नाही. हे ऐकून ते सर्वजण हसायला लागले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, आम्ही फक्त एक प्रस्ताव ठेवला आहे, स्वीकारायचा की नाकारायचा हा निर्णय पूर्णपणे तुझा आहे. पण आजच्या काळात 1,00,000 रुपये कुणी कोणाला सहज देत नाही. तुझा जवळचा नातेवाईक सुद्धा इतकी मदत करणार नाही. त्यांचं बोलणं ऐकून अंजली विचारात पडली. त्यांच्या बोलण्यात काही अंशी सत्य होतं, तरी सुद्धा स्वतःची आबरू घाण ठेवून 1,00,000 रुपये मिळवणं तिला मान्य नव्हतं. म्हणून तिने त्यांचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला. त्या दिवशी ती खूप खचलेल्या मनाने घरी आली. घरी पोहोचल्यावर तिची आई आणि दोन्ही बहिणी तिची वाट पाहत जाग्यात बसल्या होत्या. घरी पोहोचताच तिची आई आनंदाने म्हणाली, मुलाकडल्यांनी सांगितलं आहे की लग्न 1 महिन्याच्या आतमध्ये करायचं आहे आणि त्यांना तुझी धाकटी बहीणही त्यांच्या धाकट्या मुलासाठी पसंत केली, म्हणून दोन्ही बहिणींचं लग्न एकाच वेळी करायची त्यांची इच्छा आहे. हे ऐकून अंजलीला एका बाजूला आनंद झाला, पण दुसऱ्या क्षणी तिच्या काळजाचा ठोका चुकला, कारण तिच्याकडे अजून पैशाची कोणतीही व्यवस्था नव्हती आणि तिची आई मात्र पूर्ण विश्वासाने तिच्याकडे आशेने पाहत होती. अंजलीने मोठ्या बहिणीकडे पाहिलं. खूप दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अंजलीच्या मुलाकडच्या लोकांची भेटही झाली होती. ते स्वभावाने चांगले वाटले होते, पण तेही या समाजाचा भाग होते. हुंड्याशिवाय किंवा कोणत्याही वस्तूशिवाय सून घरी आणायला ते देखील तयार नव्हते. अंजलीला आपल्या दोन्ही बहिणी कायम आनंदी राहाव्यात असं वाटत होतं. शेवटी तिने आईला सांगितलं, तुम्ही लग्नाची तारीख ठरवा, पैशाची व्यवस्था मी करते. हे ऐकताच घरभर आनंदाचं वातावरण पसरलं. आई आणि दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं, पण त्यांना हे माहीत नव्हतं की आनंदाची किंमत अंजलीला स्वतःच्या सन्मानाने चुकवावी लागणार होती. दुसऱ्या दिवशी अंजलीने त्या चारही मुलांच्या प्रस्तावाला होकार दिला. तिचं उत्तर ऐकताच ते सगळे हसले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, आम्हाला आधीपासूनच खात्री होती की तू शेवटी हो म्हणेल. त्यानंतर त्यांनी अंजलीला एका रात्रीसाठी त्यांच्यासोबत यायला सांगितलं. घरी अंजलीने आईला खोटं सांगितलं.
वर्षाअखेरीचं काम खूप वाढलं आहे, म्हणून आजची रात्र मला कंपनीतच थांबावं लागेल आणि कंपनीनं माझं कर्ज देखील मंजूर केलं आहे, त्यामुळे त्यांचं म्हणणं मला मान्य करावंच लागेल. कर्ज मंजूर झाल्याचं ऐकताच तिची आई खूप आनंदी झाली. तिने कोणताही संशय न घेता अंजलीला रात्री बाहेर राहण्याची परवानगी दिली. त्या दिवशी पिझ्झा हाऊसमधून सुट्टी झाल्यानंतर अंजली त्या 4 मुलांसोबत निघून गेली. त्या चौघांनी तिचा केवळ वापर केला. एका मागोमाग एक प्रत्येकाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर जेव्हा त्यांचा 5वा मित्र खोलीत शिरला तेव्हा अंजलीची अवस्था पाहून त्याच्या तोंडून किंकाळी फुटली, कारण संपूर्ण पलंग रक्ताने माखला होता आणि अंजली जणू आयुष्याचे शेवटचे श्वास घेत होती. क्षणाचाही विलंब न करता त्या मुलाने अंजलीला आपल्या हातात उचललं, तिला गाडीत बसवलं आणि तातडीने एका छोट्या रुग्णालयात घेऊन गेला. बहुधा त्या रुग्णालयाची डॉक्टर त्याच्या ओळखीचे होते. काही तास आयसीयूमध्ये उपचार केल्यानंतर अंजलीची प्रकृती सुधारली, पण तिच्या शरीरावरील जखमा तिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराची साक्ष देत होत्या. तो मुलगा त्या 5 मुलांचा मित्र होता, पण त्याच्या मनात माणुसकी अजून जिवंत होती. अंजलीची अवस्था पाहून त्याला त्याची दया आली, नाहीतर कदाचित अंजलीने त्याच रक्ताने माखलेल्या पलंगावरच प्राण सोडले असते. त्याने अंजलीच्या आईला फोन करून सांगितलं, कंपनीतून अंजलीला अजून सुट्टी मिळाली नाही, जेणेकरून घरच्यांना कोणता संशय येऊ नये. रुग्णालयाचा सगळा खर्च त्याने स्वतः उचलला. त्याने आपल्या त्या 5 मित्रांकडून ठरलेले 1 लाख रुपये घेतले आणि ते पैसे अंजलीच्या हातात दिले. ते 5ही मुलं श्रीमंत उद्योगपतींची मुलं होती. त्यांच्याकडे पैशांची अजिबात कमतरता नव्हती. त्यांना हवं असतं तर अंजलीचं आयुष्य उद्ध्वस्त न करता देखील तिची मदत करता आली असती. काही दिवसांनी अंजली पूर्णपणे बरी झाली. तिला रुग्णालयातून सुट्टी मिळाली. तिच्या हातात ते 1 लाख रुपये होते, पण तिच्यासाठी आता काही पूर्वीसारखं उरलं नव्हतं. तिचं आयुष्य कायमचं बदलून गेलं होतं. त्या 5व्या मुलाने अंजलीला त्याच्या कंपनीमध्ये नोकरीची ऑफर दिली. त्याने तिला इतका विश्वास दिला होता, इथे तुला पूर्ण सन्मानाने काम करता येईल. काळ पुढे सरकला. अंजलीच्या दोन्ही बहिणींची लग्न पार पडली आणि अंजली आता त्या मुलाच्या कंपनीमध्ये नोकरी करू लागली आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.